या ठिकाणी गडमुडशिंगी असेल किंवा आमच्या पंचकृषी जिल्हा परिषद मतदारसंघामधील जी गावं असतील तर खऱ्या अर्थाने या गावामध्ये बरीच अशी अविकसित मोठी कामं करण्याचं एक व्हिजन आमचं आहे। CSR फंडातून आम्ही 7.5 कोटीचं या ठिकाणी प्राथमिक शाळा जिल्हा परिषदची सरकारी शाळा आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि अमोल माडिक साहेबांच्या माध्यमातून फंड लावलेला आहे। आमच्या गावामध्ये प्रचंड मोठं एक यशवंत गंगासागर तलाव म्हणून आहे, त्या तलावाचा सुद्धा आम्ही नियोजित आराखडा 4.5 कोटी रुपयेचा तयार केलेला आहे। आमच्या गावात असणारी स्मशानभूमी, ज्या स्मशानभूमीमध्ये पंचकृषीतल्या लोकांचं त्या ठिकाणी दफनविधी होतो, त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात एक आराखडा तयार करून त्याचं स्मशानभूमीचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचं ठेवलं आहे। गावाचा विस्तार होत आहे, मोठ्या प्रमाणात शहरीकरण गावाचं होत आहे, त्यामुळे गावातील ज्या भौतिक सुविधा आहेत, रस्ते, पाणी, गटर, स्वच्छता, ह्या सर्व बाबीवर आम्ही सूक्ष्म नियोजन करून त्या ठिकाणी ह्या सुविधा देण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये एक आदर्श मॉडेल 38 मुडशिंगी जिल्हा परिषदचं व्हिजन घेऊनच आम्ही विकास कामांचं त्या ठिकाणी पुढे जाणार आहे। मतदारांच्या पुढं माझ्या मतदारसंघांना आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाडक्या बहिणींना मी आवाहन करणार आहे की ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत हे सरकार पोचलेलं आहे। शेतकरी असेल, महिला असतील, नोकरदार असतील, कामगार असतील, सर्व जे वंचित घटक आहेत त्यापर्यंत हे सरकार पोचलेलं आहे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या सरकारनं त्या लोकांसाठी केलेल्या आहे। हे करत असतानासुद्धा ज्या काही सार्वजनिक गोष्टी आहेत त्यासुद्धा विकासात्मक पूर्ण मोठ्या केलेल्या आहेत आणि ह्या करत असताना ते बघूनच आमच्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास त्यांनी दाखवावा आणि आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यासमोर काही ना काही माध्यमातून लोकांच्यापर्यंत जातो आहे, ती त्यांनी थोडीशी आमच्यावर आमच्या केलेल्या कामांची योग्यता आमची तपासावी आणि आम्हाला मताच्या रूपानं दान द्यावं त्यांनी, हेच आम्ही त्यांच्यासमोर विनंती करणार।